देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। आज 25 जुलै 2025 आज नागपूर येथील दीक्षाभूमीचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्यामधील रोजगार हमी योजनेचे जनक, अमरावती जिल्ह्यातील दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट या शिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे माजी उपसभापती, माजी सभापती, माजी विरोधी पक्षनेता आणि केरळ तथा बिहार या दोन राज्याचे महामहिम राज्यपाल रासू उपाख्य दादासाहेब गवई यांचा आज स्मृती दिवस आहे आणि म्हणून ब्लू टायगर फोर्स या सामाजिक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आणि ब्लू टायगर न्यूज चॅनलचा मुख्य संपादक या नात्याने दादासाहेब गवई यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही त्यांना त्रिवार भावपूर्ण अभिवादन करीत आहोत। मित्रांनो, प्रेक्षकांनो, एक अविस्मरणीय आठवण या सदरामध्ये जी आठवण मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे ती आठवण सुद्धा दादासाहेब गवई यांच्याशी संबंधित असल्यामुळे आणि आज या त्यांच्या स्मृती दिनाच्या औचित्य साधून ती आठवण मी आपणास सांगत आहे। मित्रांनो, प्रेक्षकांनो, ही त्यावेळची आठवण आहे, त्यावेळची गोष्ट आहे। मी डॉक्टर पंजाबराव लॉ कॉलेज अमरावती येथून नुकतीच LLB ची कायद्याची पदवी संपादन केलेली होती आणि दादासाहेब गवई हे त्यावेळी दिल्ली येथील वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्ये खासदार होते। त्यावेळेला माझं ब्लू टायगर फोर्स ही संघटना नव्हती। त्यावेळेला शाळेमधील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सांस्कृतिक चळवळ राबवण्याकरिता आणि त्यांच्यामध्ये शैक्षणिक चळवळ राबवण्याकरता मी त्यावेळेला डॉक्टर आंबेडकर युवा मंच अमरावतीची मी स्थापना केली होती आणि या डॉक्टर आंबेडकर युवा मंचच्या माध्यमातून त्या ठिकाणी शैक्षणिक कार्यशाळा घेणे, नंतर चळवळी संबंधी कार्यशाळा घेणे, सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देणे, त्यानंतर नाटक लिहिणे, नाटकांचे प्रयोग सादर करणे, संगीताचे वर्ग घेणे, अशा प्रकारचे डॉक्टर आंबेडकर युवा मंचच्या माध्यमामधनं हे कार्य मी त्यावेळेला अगदी तरुण वयामध्ये करत होतो। तत्पूर्वी मी 4 वर्ष एका अमरावती शहरातील एका नामवंत इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये मी अध्यापकाचं काम करत होतो आणि जेव्हा मी LLB ला प्रवेश घेतला त्यावेळेला 4-4.5 वर्ष नोकरी केल्यानंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण करण्याकरता मला ती नोकरी सोडावी लागली आणि मग माझ्यासमोर माझ्या उदरनिर्वाहाचा, माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च भागवण्याकरता मी अमरावती शहरामध्ये 5वी पासून ते 10वी पर्यंत इंग्रजी, गणित
आणि सायन्स या विषयाचे मी इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आणि हिंदी मीडियम या तिन्ही माध्यमातून मी शिकवणी वर्ग घेत होतो आणि माझ्याकडे त्यावेळेला कमीत कमी वेगवेगळ्या बॅचेसमध्ये असे माझ्याकडे 100 ते 150 विद्यार्थी माझ्याकडे शिकवणी घेत होते. असेच राहुल नगर येथील एक विद्यार्थिनी माझ्या शिकवणी वर्गामध्ये होती. तिचं नाव होतं अरुणा तसरे. तर ती विद्यार्थिनी माझ्याकडे 8वी, 9वी आणि 10वी ती होली क्रॉस मराठी शाळेमध्ये शिकत होती आणि शिकवणीला गणित, इंग्रजी, सायन्स या विषयाची शिकवणी तिची माझ्याकडे होती. तर आताचे जे पोलीस इन्स्पेक्टर राहुल तसरे यांची ती मोठी बहीण ही माझी विद्यार्थिनी होती. मग ती विद्यार्थिनी 10वा वर्ग पास झाल्यानंतर तिने 11वी केलं, 12वी केलं, त्याच्यानंतर BA केलं आणि त्यानंतर त्या विद्यार्थिनीने अमरावती विद्यापीठामधून MA सायकोलॉजी या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले होते आणि तिला अमरावती विद्यापीठामधून जवळपास 7 सुवर्ण पदके तिने प्राप्त केले होते. राहुल नगर हा एक स्लम एरिया, एक झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीमधून एक विद्यार्थिनीने अतिशय संघर्षाच्या परिस्थितीमधून MA पर्यंतचं शिक्षण प्राप्त करून तिने 7 सुवर्ण पदके प्राप्त केलेली होती. त्यावेळेला माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीमध्ये एक विद्यार्थी चळवळीमध्ये एक तरुणाचं नाव गाजत होतं. त्या तरुणाचं नाव मंगेश मनोरे आणि आताचे अमरावती महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मंगेश मनोरे हे एक रिपब्लिकन आंबेडकरी विद्यार्थी चळवळ ते चालवत होते आणि त्यांनी स्वतः तक्षशिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, महाविद्यालय विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी मंचची त्यांनी स्थापना केलेली होती. आणि मग ते त्या विद्यार्थी चळवळीमध्ये कार्यरत असताना दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, मेळावे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे ते आयोजन करत होते. मग मंगेश मनोरे यांनी संत ज्ञानेश्वरमध्ये एक गणित आणि होतकरू गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे एका भव्य कार्यक्रमाचे त्यांनी त्या ठिकाणी आयोजन केलेले होते. 8 दिवसापूर्वी माझ्या मोबाईल फोनवर संपर्क करून मला सांगितले की तायडे सर, यावर्षी संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये विद्यार्थी मेळावा घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला जाणार आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्यसभेचे खासदार दादासाहेब गवई यांच्या हस्ते आहे आणि म्हणून तुमच्या राहुल नगर विभागामध्ये जे विद्यार्थी असतील त्यांची गुणपत्रिका तुम्ही भीमटेकडी येथे माझ्या कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगावी. त्याप्रमाणे मी अरुणा तसरे हिला माहिती दिल्यानंतर तिने त्या ठिकाणी मंगेश मनोरे यांच्याकडे 8 दिवसापूर्वी MAची जी गुणपत्रिका होती त्याची झेरॉक्स त्या ठिकाणी सादर केली. त्यानंतर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. सगळ्या त्या संत ज्ञानेश्वरमध्ये 10वीमध्ये ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली, 4थीमध्ये ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली, 7वीच्या याच्यात ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली, 12वीमध्ये ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आणि पदवीमध्ये आणि पदव्युत्तरमध्ये ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली, असे संपूर्ण सभागृह विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले होते. त्यांचे पालक देखील आलेले होते आणि समोरच्या पहिल्या रांगेमध्ये मी त्या ठिकाणी माझे वडील, माझे धाकटे बंधू संदेशभाई तायडे आणि रामकृष्ण विद्यालयामध्ये असणारे शिक्षक असणारे आमचे मित्र वासुदेवराव इंगळे गुरुजी हे सुद्धा माझ्या बाजूला बसलेले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले युगपुरुषांना हार अर्पण करण्यात आलं. त्यानंतर जे मान्यवर विशेष पाहुणे होते
त्यांचे सगळ्यांचे स्वागत झाले. त्याच्यानंतर दादासाहेब गवई यांचे त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यात आलं आणि मंगेश मनोरे यांच्याकडं जी यादी होती त्या यादीमध्ये नावं वाचण्यात आली आणि त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी दादासाहेब गवई यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर तो कार्यक्रमाचा लगेच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि अरुणा तसरे ही मुलगी खूप नटून थटून आली होती. भारी साडी ती घालून आलेली होती. त्याच्यानंतर ती बिल्ला लावून आलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर अर्धा तासापूर्वी आनंद होता की दादासाहेब गवई माझा सत्कार करणार आहे. आता हे जी 25-30 विद्यार्थ्यांची जी यादी मंगेश मनोरे यांनी वाचलेली होती त्या यादीमध्ये दुर्दैवाने किंवा वेळ नसेल किंवा शेवटी नाव असेल त्यामुळे अरुणा तसरे या तरुणीचं नाव आलं नाही आणि तिला रडूच कोसळलं आणि तिचा हिरमोड झाला. आणि मग काय करावं, दादासाहेब गवई बसले होते आणि आभार प्रदर्शन सुरू होतं आणि दादासाहेब गवई 5 मिनिटांमध्ये पायऱ्या उतरून आपल्या कारमध्ये बसून आपल्या कमलपुष्प निवासस्थानी जाणार. काय करावं आणि दादासाहेब गवईंना भेटण्याची सांगण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. मी पांढरं पॅन्ट, पांढरं शर्ट, लाल टाय आणि निळा कोट अशा वेशामध्ये मी त्या ठिकाणी समोरच्या रांगेमध्ये त्या सोफा सेटवर बसून होतो. तेवढ्यामध्ये ती अरुणा आली आणि तिने वासुदेवराव इंगळे गुरुजीच्या कानात सांगितले की सर माझा सत्कार होता पण माझं नाव चुकीमुळे या ठिकाणी यादीत माझं नाव आलं नाही. आणि त्यानंतर मंगेश मनोरे यांनी सुद्धा अनाऊन्स केलं की ज्या ज्या विद्यार्थ्यांचा 100-150 विद्यार्थ्यांचा ज्यांचा सत्कार राहिलेला आहे त्यांचा सत्कार भीम टेकडी येथे उद्या केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले जातील. आणि अरुणा तसरेला तिची इच्छा होती की माझा सत्कार दादासाहेब गवईंच्या हस्ते झाला पाहिजे. वासुदेवराव इंगळे गुरुजींनी ऐकल्यानंतर त्यांची सुद्धा दादासाहेब गवईंना भेटण्याकरता त्यांची हिंमत होत नव्हती. स्टेजवर जाण्याकरता तयार होत नव्हते. अरुणाची हिंमत होत नव्हती. आणि मग त्यांनी वासुदेवराव इंगळे गुरुजींनी मला सांगितलं की ही तुमची विद्यार्थिनी आहे, हिला MA सायकोलॉजीमध्ये 7 विषयामध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहेत आणि दादासाहेब गवईंच्या हस्ते तिचा सत्कार झाला पाहिजे. तिचं यादीत नाव आलं नाही आणि आता तर आभार प्रदर्शनही झालेलं आहे, कार्यक्रमही संपलेला आहे. असं करताना कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सुरू होतं. मी धावत पळत अरुणा तसरेला घेऊन थेट कुणाची पर्वा न करता पायऱ्या चढत त्या स्टेजवर गेलो आणि इंग्रजीमध्ये मी गवई साहेबांना सांगितलं, सर अरुणा तसरे इज बिलॉंगिंग टू बुद्धिस्ट कम्युनिटी अँड शी हॅज गॉट 7 gold medals in MA psychology examination and she wants her felicitation with your hands. तर गवई साहेब लगेच बोलले, कॉल हर. आभार प्रदर्शन झालं असेल तरी काय हरकत नाही, तुम्ही तिला बोलवा. आणि मग दादासाहेब गवईंनी असे म्हटल्यानंतर मग मीच जाऊन त्या माईकचा ताबा घेतला आणि माईकचा ताबा घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी अनाउन्समेंट केली की या ठिकाणी अरुणा तसरे ही राहुल नगरमधली एक तरुणी, तिने MA सायकोलॉजीमध्ये 7 विषयामध्ये सुवर्ण पदक, गोल्ड मेडल्स प्राप्त केलेले आहे. आणि नजर चुकीने किंवा खूप लोकांची मोठी यादी असल्यामुळे तिचे नाव सत्काराच्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये वाचणे शक्य झाले नाही. आता आभार प्रदर्शन होऊन हा कार्यक्रम जरी संपलेला असला तरी तिची इच्छा आहे की माझा सत्कार हा दादासाहेब गवईंच्या हस्ते झाला पाहिजे आणि दादासाहेब गवई यांनी संमती दिलेली आहे
आभार प्रदर्शनानंतर सुद्धा दादासाहेब गवई सत्कार करण्यास तयार आहेत. आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर दादासाहेब गवई स्टेजवर आले आणि त्यांनी तिच्या गळ्यामध्ये शाल टाकली, पुष्पगुच्छ दिला, प्रमाणपत्र दिला, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आणि या ठिकाणी मी एका मुलीच्या सत्काराकरता आभार प्रदर्शन झाल्यानंतर कार्यक्रम हा संपत असतो, पण जर एखादी महत्वाची गोष्ट राहिली असेल तर आभार प्रदर्शनानंतर सुद्धा आपण कार्यक्रम पुन्हा सुरू करू शकतो असं दादासाहेब गवई यांनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी अरुणाताईचा सत्कार केला, तिचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठे असे हास्य निर्माण झाले. आणि म्हणून समाजहिताकरता विद्यार्थ्यांना बळ देणारा, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारे दादासाहेब गवई मी या छोट्याशा कार्यक्रमामधून बघितलेले आहेत. आणि आजच्या त्यांच्या स्मृती दिवसा निमित्त मला या प्रसंगाची आठवण झालेली असून तो प्रसंग आज माझ्या डोळ्यासमोर पुन्हा जिवंत झालेला आहे. आज अमरावती जिल्ह्यामधील रासू गवई यांच्या जन्मगावी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि दिवंगत दादासाहेब गवई यांचे चिरंजीव आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी स्मृती दिनाचा कार्यक्रम दर्यापूर तालुक्यातील दारापूर या गावी पार पडत आहे. आणि आज दादासाहेब गवई यांचा स्मृती दिन असल्यामुळे ही एक छोटीशी अविस्मरणीय आठवण, विद्यार्थ्यांना बळ देणारी, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारी, विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारी आठवण मी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ही आठवण माझ्या कायम स्मरणात राहील. अशा विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणाऱ्या, विद्यार्थ्यांना ऊर्जा देणाऱ्या दादासाहेब गवई यांना त्यांच्या स्मृतिदिनी पुन्हा मी भावपूर्ण अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. पुन्हा एक अविस्मरणीय आठवण या सदरामध्ये पुन्हा माझ्या एखाद्या नवीन आणि आठवणी संबंधी पुन्हा मी आपणास भेटेल. आता मी ॲडव्होकेट सुधीर तायडे आपली सर्वांची रजा घेतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.